नमस्कार मित्रांनो, स्टॉक मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा आपला टेक्निकल अनालिस्ट मधला टॉपिक आहे मुव्हिंग एव्हरेज. आजपासून आपण इंडिकेटर शिकायला चालू करणार आहोत, ज्याच्यातला पहिला इंडिकेटर आहे मुव्हिंग एव्हरेज. ओके, तर इंडिकेटर्स म्हणजे काय ते आपण पहिल्यांदा एक शॉर्ट मध्ये बघू. इंडिकेटर्स काय टूल्स आहे, ज्याचा उपयोग आपण कशासाठी करू शकतो, बाय आणि सेल करायला. एखादा स्टॉक बाय किंवा सेल करायचा आहे तर आपण इंडिकेटर वापरतो. मग कोणते इंडिकेटर असतात? तर मुव्हिंग एव्हरेज असतं, हे एक इंडिकेटर आहे. ह्याचं जे अपग्रेडेड व्हर्जन म्हणजे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज. ओके, त्याच्यानंतर असतात ऑन बॅलन्स व्हॉल्यूम. त्याच्यानंतर वेगवेगळे ऑसिलेटर असतात, जसे की RSI, MACD. जर आपण बघितलं तर टेक्निकल मध्ये तुम्हाला 100 पेक्षा अधिक इंडिकेटर मिळतील. पण एवढे सगळेच इंडिकेटर आले पाहिजेत का, तर असं काय नाही. जे चार पाच मोजके इम्पॉर्टंट आहेत ते इंडिकेटर आपण शिकणार आहोत, आणि ते इंडिकेटर योग्य प्रकारे त्याचा वापर कसा करावा हे आपण बघणार आहोत. तर इंडिकेटरच्या बाबतीत सर्वात इम्पॉर्टंट गोष्टी म्हणजे काय, इंडिकेटरचे लगाट्स आहेत. ओके, लगाट्सचा अर्थ काय, ते लेट सिग्नल जनरेट करतात. म्हणजे बाय किंवा सेलचा जो सिग्नल असेल तो लेट सिग्नल जनरेट होतो. मग आता तुम्ही बोलाल, जर हे लगाट्सच आहेत, हे शिकून उपयोग काय? पण जर ह्याच इंडिकेटरला तुम्ही कॅन्डलस्टिक, प्राइस ऍक्शन ह्या सगळ्याशी जर मिक्स केलं, तर या इंडिकेटरचा एक चांगल्या प्रकारे उपयोग होतो तुमच्या पोर्टफोलिओमध्ये चांगले स्टॉक बाय करण्यासाठी, किंवा इंडिकेटरचा उपयोग होतो स्टॉप लॉस आणि स्टॉप लॉस डिसाईड करण्यासाठी, किंवा री ओके, तर इंडिकेटरचे उपयोग आहेत. तर आज आपण सर्वात इम्पॉर्टंट, बेसिक पण इम्पॉर्टंट इंडिकेटर बघू, मुव्हिंग एव्हरेज. व्हिडिओच्या शेवटी आपण ह्याचा उपयोग कसा करायचा चार्टवरती हे सुद्धा बघणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मुव्हिंग एव्हरेज म्हणजे काय? आता समजा 50 दिवसाची ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी आहे. 1 ते 50 दिवसापर्यंतची काय ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी आहे. 51व्या दिवशी मला बघायचंय की ह्या गेल्या 50 दिवसाची जी ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी झाली आहे त्याची एव्हरेज प्राइस काय आहे. तर ती एव्हरेज प्राइस जी 1 ते 50 दिवसाची एव्हरेज प्राइस कोणती, क्लोजिंग बेसिसची जी एव्हरेज प्राइस काढणार तिला आपण बोलणार मुव्हिंग एव्हरेज. मग आता मुव्हिंग एव्हरेज मध्ये फक्त आपण 50 दिवसच कन्सिडर करतो का, तर असं नाहीये. आपण जेवढे डे डिसाईड करू त्याच्यामध्ये जे फेमस आहेत, 20 डेली मुव्हिंग एव्हरेज, त्याच्यानंतर 50 डेली मुव्हिंग एव्हरेज, त्याच्यानंतर आहे 100 डेली मुव्हिंग एव्हरेज, आणि चौथा आहे 200 डेली मुव्हिंग एव्हरेज. हे चार आपण यूज करतो. त्याच्यापैकी 20, 50 आणि 200 हे त्यातल्या त्यात खूप इम्पॉर्टंट आहे सपोर्ट रेजिस्टर फाइंड आउट करण्यासाठी. तर 20 मुव्हिंग डे एव्हरेजचा अर्थ काय, समजा 1 ते 50 आपण कन्सिडर करू 80 दिवसाची ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी झाली आणि आजचा 81वा दिवस चालू आहे. तर मला 81व्या दिवशी जर मी 20 मुव्हिंग एव्हरेज, डेली मुव्हिंग एव्हरेज चार्ट वरती अप्लाय केला, तर मला 61 ते 80, किती, 61 ते 80 या दिवसामध्ये जे मार्केट क्लोज झालंय डेलीला, त्याची एव्हरेज प्राइस मला इथे मिळेल. हेच जर मी 50 डेली मुव्हिंग एव्हरेज लावलं, तर मला किती, 31 ते 80 या हे जे डेज आहेत त्यांच्या क्लोजिंग प्राइसचा एव्हरेज मिळेल. तर जर 100 केलं तर मागच्या 100 दिवसाचं, 200 केलं तर मागच्या 200 दिवसाचं. तर हे झालं बेसिक मुव्हिंग एव्हरेज. तर आता मग एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज काय, ह्याचं अपग्रेडेड व्हर्जन. ह्याचं अपग्रेडेड व्हर्जन आहे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज. तर आता तुम्ही बघू शकता की जेव्हा मी हे उदाहरण घेतलं, 1 to 80 डेज, जेव्हा 1 ते 80 दिवसामध्ये ट्रेडिंग झाली, आणि मी काय केलं, 20 डेली मुव्हिंग एव्हरेजचा इंडिकेटर लावला, तर ह्याने काय केलं, 61 ते 80 या 20 दिवसामध्ये जी क्लोजिंग प्राइस होती त्याची एव्हरेज व्हॅल्यू काढली. पण 1 ते 60 दिवसामध्ये पण काहीतरी ट्रेडिंग झालेली आहे, ती व्हॅल्यू पण कन्सिडर करणं इम्पॉर्टंट आहे, बरोबर. पण ती व्हॅल्यू बेसिक मुव्हिंग एव्हरेज मध्ये, जो आपला डेली मुव्हिंग एव्हरेज आहे, त्याच्यामध्ये कन्सिडर होत नाही. मग त्याचाच
पार्ट काय, एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज. एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज मध्ये मागचे सगळे जेवढे दिवस आहेत त्याची एव्हरेज प्राइस कॅल्क्युलेट केली जाते. मग मुव्हिंग एव्हरेज दिसतात कसे, तर मुव्हिंग एव्हरेज जर बघायला गेलं तर नॉर्मल एक चार्ट वरती अशी लाईन जनरेट होते. ठीक आहे, एक अशी लाईन जनरेट होईल, ही एक दुसरी, एक तुमच्या चार्ट वरती या अशा लाईन जनरेट होतं. ठीक आहे, आणि समजा ही आहे आपली 20 DMA आणि ही आहे आपली 50 DMA. ओके, तर मुव्हिंग एव्हरेज काय आहे? ह्या बेसिक काय असतात, कर्व्ड लाईन्स, ज्या कशाचं काम करतात, सपोर्ट किंवा रेजिस्टन्सचं काम करतात. ओके, आणि आपलं एक बेसिक, जेवढी हायर टाइम फ्रेम वरती तुम्ही, हायर टाइम फ्रेम इक्वल टू हायर सिग्निफिकन्स. याचा अर्थ काय, की समजा तुम्ही डेली चार्ट वरती मुव्हिंग एव्हरेज लावलाय आणि दुसरा 50 मिनिट चार्ट वरती मुव्हिंग एव्हरेज लावलाय, तर जे रिझल्ट मिळणार तुम्हाला याची प्रोबॅबिलिटी जास्त असणार कम्पेअर टू 50 डे मुव्हिंग एव्हरेज पेक्षा, जे आपण ह्याच्या अगोदर पण खूप वेळा बघितलंय. ठीक आहे, तर मुव्हिंग एव्हरेज नथिंग बट बेसिकली कर्व्ड लाईन्स ऑन अ चार्ट विच ऍक्ट्स ऍट सपोर्ट अँड रेजिस्टन्स. तर मुव्हिंग एव्हरेज मध्ये बाय आणि सेल कसं करायचं. ठीक आहे, मुव्हिंग एव्हरेज वापरून बाय अँड सेल कसं करायचं, तर बेसिकली जनरली आपण इंट्राडे ट्रेड करतो. जेव्हा आपण इंट्राडे ट्रेड करतो तेव्हा आपण एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज वापरतो. पण जर तुम्हाला स्विंग ट्रेडिंग, स्विंग किंवा पोझिशनल ट्रेडिंग, ओके, किंवा इन्व्हेस्टिंग करायचं, इन्व्हेस्टिंग करायचं, तेव्हा आपण काय करणार आहे, डेली मुव्हिंग एव्हरेज वापरणार आहे. आणि ते कोणते, 20, 50, 200. या ईएमआय मध्ये आपण 5/5 EMA, 9 EMA, 21 EMA हे ईएमआय वापरू शकतो. आता हे 5 EMA, 9 EMA, 20, 50 हे आपण चार्ट वरती बघू. ठीक आहे, तर मी तुम्हाला चार्ट वर घेऊन जातो. आपला ट्रेडिंग व्यू आहे, आणि इंडिकेटर कॅल्क्युलेट करायची काहीच गरज नाही. इंडिकेटर हे बेसिकली आपल्याकडे डिरेक्टली अवेलेबल असतात. ठीक आहे, आता मी जातो माझगाव डॉक मध्ये. आपला माझगाव डॉकचा चार्ट आहे, ज्याला आपण आता डेली मध्ये कन्वर्ट करू. तर हा आहे आपला माझगाव डॉकचा डेली चार्ट. तर इथे मी जातो स्टडी मध्ये, टेक्निकल्स मध्ये जाऊन मुव्हिंग एव्हरेज, याच्यामध्ये मी मुव्हिंग एव्हरेज सिलेक्ट करतो. आता याच्याकडे आपल्याला वेगवेगळे टाईप येतात, मुव्हिंग एव्हरेज, क्रॉस मुव्हिंग एव्हरेज, कन्वर्जन, डायव्हर्जन, एक्सपोनेन्शियल. आपण मुव्हिंग एव्हरेज सिम्पल घेणार आहोत. ठीक आहे, सिम्पल घेतला, इकडे आपल्याला एडिटच्या ऑप्शन मध्ये आपण जाणार आहोत आणि इकडे 20 सिलेक्ट करणार आहोत. बाकी आपल्याला कायच चेंज नाही करायचं. ठीक आहे, 20 सिलेक्ट केलं आणि आपण त्याचा कलर देऊया रेड. ठीक आहे, विजिबिलिटी आपण त्याची करू रेड. ठीक आहे, आता आपण एक दुसरा इंडिकेटर लावू, 50 डे मुव्हिंग एव्हरेज. टेक्निकल्स मध्ये जाऊन इथे आपण टाइप करू मुव्हिंग एव्हरेज, सिंपल मुव्हिंग एव्हरेज. याला आपण एडिट करू. ठीक आहे, इनपुट मध्ये टाकू 50. ओके, तर आता तुम्ही बघू शकता ह्या दोन लाईनी तयार झालेल्या आहेत इथे आपल्याकडे. जी रेड लाईन आहे ती आहे 20 डे मुव्हिंग एव्हरेज, आणि जी ब्ल्यू लाईन आहे ती 50 डे मुव्हिंग एव्हरेज. तुम्ही या साईडला बघू शकता, इकडे तुम्हाला प्राइस दिसेल. ठीक आहे, जर आता आपण बघितलं तर जी 20 डे मुव्हिंग एव्हरेज आहे, ही जी 20 डे रेड लाईन आहे ती बघा ऍज अ सपोर्ट ऍक्ट करते. बरोबर, 20 डे मुव्हिंग एव्हरेजच्या तिथे प्राइस जाऊन सपोर्ट घेते बहुतेक वेळा. आता इथे पण तुम्ही बघू शकता, माझगाव डॉक कंटिन्युअसली गेले 1-2 महिने 20 डे मुव्हिंग एव्हरेजला सपोर्ट घेते. झूम करून बघितलं तर दिसेल तुम्हाला. ठीक आहे, आता आपण मागे जाऊ. आता बघितलं तर बघा परत या साईडला, जो अगोदरचा आपण 2022चा चार्ट बघितला, इकडनं परत 20 डे मुव्हिंग एव्हरेजला मार्केट सपोर्ट घेतं.
ठीक आहे. आणि जेव्हा मार्केटने 20 डे मुव्हिंग एज तोडला, त्याच्यानंतर मार्केटने 20 डे मुव्हिंग एजला रेजिस्टन्स घेतला 2050च्या इथे कंटिन्युअसली. मग आता हे आपण केल्यानंतर आपण बाय आणि सेल कसं करायचं? सिम्पल. जेव्हा आपला जो 20 डे मुव्हिंग एव्हरेज आहे, जी आपली रेड लाईन आहे, ती जेव्हा ब्ल्यू लाईनला खालनं क्रॉस करेल, आता तुम्ही इथे बघू शकता, आपली जी रेड लाईन आहे तिने ब्ल्यू लाईनला खालनं ब्रेक केलं. मग हे जेव्हा क्रॉसओव्हर येणार त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण बाय करणार. म्हणजे आपण माझगाव डॉक कुठे बाय करू शकत होतो? ह्या पॉइंटला 29 जुलैला क्रॉसओव्हर झालाय, तर आपल्याला तो दुसऱ्या दिवशी कळणार. म्हणजे 1 ऑगस्टला, 1 ऑगस्टला आपण याच्या क्लोजिंग प्राइसला 282ला जर माझगाव डॉक बाय केला असता. मग आता सेल कसा करायचा? आपली बाईंगची स्ट्रॅटर्जी काय? जेव्हा ब्ल्यू लाईन 50 डेली मुव्हिंग एव्हरेज आहे, त्याला 20 मुव्हिंग एव्हरेज खालनं कट करेल. मग याच्याच अपोजिट जेव्हा 50 डे मुव्हिंग एव्हरेजला 20 डे मुव्हिंग एव्हरेज वरनं कट करेल, तेव्हा आपण सेल करणार आहे. जर आता आपण बघितलं, आपण ह्या पॉइंटला बाय केलेला एक अराउंड 280च्या दरम्यान, आणि आता आपण सेल कुठे गेलाय? इकडे क्रॉसओव्हर झालाय, दुसऱ्या दिवशी आपण सेल केला अंदाजे. तर क्लोजिंग प्राइस होती 809. म्हणजे आपण 280ला बाय केला आणि 809ला सेल केला. म्हणजे अराउंड आपल्याला एक 2x 3x रिटर्न मिळालेले आहे सिम्पल स्ट्रॅटर्जी मध्ये. तर बेसिकली मुव्हिंग एव्हरेज जर आपण तिसरा इंडिकेटर याच्यामध्ये ऍड केला, तर तिसरा इंडिकेटर तिसरी लाईन येते 200 मुव्हिंग डे एव्हरेजची. तर त्याचा उपयोग काय? सपोर्ट रेजिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी. ठीक आहे, बेसिक स्ट्रॅटर्जी. आता आपण टायटन बघू. ठीक आहे, टायटन बघू आपण. टायटन पण जर आपण तुम्ही बघितला, इकडे काय केलंय, इकडे जस्ट टच करून लाईन खाली आली आहे, रेड लाईन. ब्ल्यू लाईनला ब्रेक नाही केलं, म्हणजे 20 ने 50ला ब्रेक नाही केलं. ब्रेक कुठे केला? ह्या पॉइंटला गेला 27 मार्च 2023ला. म्हणजे आपण दुसऱ्या दिवशी काय करणार? क्लोजिंग प्राइस आहे 2500, इथे 2500ची प्राइस आहे, आणि आपल्याला सेलिंग कुठे मिळाली? इकडे क्रॉस केलं 20 ने ह्या पॉइंटला, म्हणजे आपल्याला इथे 3000ला. म्हणजे आपल्याला एक 20% रिटर्न मिळालेलं आहे. पण जर तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली, जेव्हा मार्केट ट्रेंडिंग असतं, ट्रेंडिंग इन द सेन्स या साईडला मार्केट कंटिन्यू हायर हाय बनवत आहे, तेव्हा तुम्हाला मुव्हिंग एव्हरेज चांगले रिटर्न देणार. पण जेव्हा मार्केट साईडवेज असेल, तेव्हा कंटिन्युअस तुमचे एसएल हिट होणार, किंवा तुम्हाला कंटिन्युअस बाय आणि सेल, इथे बघा बाय सेल सिग्नल कंटिन्युअस जनरेट झाले ह्या दोन साईडला. किंवा जर आपण इथे साईडवेज मार्केटमध्ये गेलो, बघा साईडवेज मार्केटमध्ये गेलं की बाय आणि सेल कंटिन्यू ऍक्टिव्हेटेड होतात. त्यामुळे मुव्हिंग एव्हरेज जे आहे ते बेसिकली ट्रेंडिंग मार्केटमध्ये यूज करायचं आहे. ट्रेंडिंग मार्केट मध्ये तुम्ही जर यूज केलं तर तुम्हाला फायदेशीर जाऊ शकतो. ठीक आहे, बेसिकली आपण काय बघितलं? आ, दोन उदाहरणं बघितली आपण, माझगाव डॉक आणि टायटन. आपली बाईंग स्ट्रॅटर्जी काय असेल? 20 डेली मुव्हिंग एव्हरेजने 50 डेली मुव्हिंग एव्हरेजला बिलोने ब्रेक केला. ओके. आणि एक नेहमी लक्षात ठेवा, 20 डेली मुव्हिंग एव्हरेज नेहमी तुम्ही रेड ठेवा, आणि 50 डेली मुव्हिंग एव्हरेज नेहमी ब्ल्यू ठेवा. मग आता आपला काय आहे? हा 50 डेली मुव्हिंग एव्हरेज आहे, ज्याला काय केलं? रेड लाईनने खालनं ब्रेक केलं. ओके. म्हणजे हा तुमचा काय झाला? बाय सिग्नल झाला. सिमिलरली ह्याच्या अपोजिट झालं तर सेल करायचं. सेल कधी करणार तुम्ही? जेव्हा तुमचा 50 डेली मुव्हिंग एव्हरेज आहे, ज्याला रेड लाईनने वरनं कट केलं, तर ह्या पॉइंटला तुम्ही काय करणार? सेल करणार. ठीक आहे, आता आपण इकडे लिहितो, हा 50 आहे, हा 20 आहे, हा 20 आहे, हा 50 आहे. याला एक बेसिक क्रॉसओव्हर बोलतात. ठीक आहे. आणि दुसरा एक असतो गोल्डन क्रॉसओव्हर. गोल्डन क्रॉसओव्हर याच्यामध्ये काय होतं? 20 डेली मुव्हिंग एव्हरेज 50 आणि 200 डेली मुव्हिंग एव्हरेजला बिलोने ब्रेक करतो. म्हणजे काय? आपण 200 डेली मुव्हिंग एव्हरेज साठी
येल्लो लाईन ठेवू, 50 साठी ब्ल्यू लाईन आणि 20 साठी रेड लाईन. समजा ज्या दिवशी तुम्हाला हा ब्रेकआउट दिसेल, ही 20 ची लाईन आहे, ही 50 ची लाईन आहे आणि 200 ची लाईन आहे. ज्या दिवशी 20 मुव्हिंग एव्हरेज 20 मुव्हिंग एव्हरेज 50 आणि 200 ला बिलोने ब्रेक करतो, तो असतो गोल्डन क्रॉसओव्हर, तेव्हा बाय करायचं असतं. आणि ऑपॉर्च्युनिटी अशा खूप रेअर असतात ज्या ठिकाणी तुम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी भेटेल, सेम डे ला ब्रेक करताय, तेव्हा तुम्ही डोळे झाकून तो स्टॉक बाय करू शकता. तो डबल किंवा ट्रिपल होणारच आहे, पण ह्या ऑपॉर्च्युनिटी खूप कमी येतात मार्केटमध्ये. ठीक आहे. तर हे आपण बघितलं, आजच्या दिवशी बघितलं मुव्हिंग एव्हरेज. पण जेव्हा तुम्ही डेली मुव्हिंग एव्हरेज वापरता, तेव्हा काय होतं, साईडवेज मार्केटमध्ये तुम्हाला 5 ते 6 ट्रेड मिळत असतील. तेच जर तुम्ही एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज सेम साईडवेज मार्केटमध्ये यूज केला, तर तुम्हाला 3 ते 4 ट्रेड मिळतात. म्हणजे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग मार्केटमध्ये फॉल्स ट्रेड कमी मिळतात, फॉल्स ट्रेड कमी मिळतात. त्यामुळे, पण जनरली जर तुम्ही तुम्ही इन्व्हेस्टिंग करत असाल, तर तुम्ही डेली मुव्हिंग एव्हरेज हाच इंडिकेटर वापरा. ओके. तर आता आपण काय बघितलं, डेली मुव्हिंग एव्हरेज इंडिकेटर काय करतो, सपोर्ट अँड रेजिस्टन्सचं काम करतो. ठीक आहे. आणि याच्यावरती तुम्ही बाय अँड सेल डिसाईड करू शकता. आणि सर्वात इम्पॉर्टंट, हा इंडिकेटर कधी वापरायचा, ट्रेंडिंग मार्केटमध्ये. ट्रेंडिंग मार्केटमध्ये हा युजफुल असतो. ठीक आहे. आता आपण अजून एक उदाहरण घेऊ. एखादा स्टॉक घेऊ, झी. ठीक आहे, झी एंटरटेनमेंट घेऊ. आता बघा, झी एंटरटेनमेंट कंटिन्यू साईडवेज येते, त्यामुळे तुम्हाला कंटिन्यू सेल बाय सेल कंटिन्यू मिळते. त्यामुळे हा कधी ट्रेंडिंग मार्केटमध्ये उपयोगाचा. जे इथे पण बघा, मार्केट साईडवेज आहे, हे पूर्ण मार्केट साईडवेज आहे. इथे पण तुम्हाला बाय मिळाला, लगेच सेल मिळाला, बाय मिळाला, सेल मिळाला, बाय मिळाला, सेल मिळाला, बाय मिळाला, सेल मिळाला. आता आपण दुसरा आयटीसी बघू. आयटीसी ट्रेंडिंग होता गेल्या 1-2 वर्षामध्ये. ठीक आहे. आता आपण ओपन केलाय आयटीसीचा चार्ट. आयटीसीचा चार्ट बघितला, ह्या पॉइंटला साईडवेज होता, इकडनं ब्रेकआउट दिला, कंटिन्यू एक रॅली दिली, इथे साईडवेज 2 सिग्नल मिळाले, त्याच्यानंतर कंटिन्यू ब्रेकआउट दिलाय, परत इकडनं कंटिन्यू मार्केट अप गेलं. ठीक आहे. बघा, इकडे तुम्हाला फक्त एक बाय सिग्नल मिळाला, नंतर दुसरा सेल सिग्नल इकडे मिळाला, परत इकडनं बाय, परत इकडे सेल. म्हणजे जेव्हा तुमचं ट्रेंडिंग मार्केट आहे, ट्रेंडिंग मार्केटला मुव्हिंग एव्हरेज चांगले काम करतं. आता जर इकडे आपण बॅक लेवून बघितलं, साईडवेज मार्केटला तुम्हाला कंटिन्यू बाय सेल मिळाले, तुमचे एसएल हिट झाले. पण जेव्हा ट्रेंडिंग मार्केट आलं, इकडे तुम्हाला सेल सिग्नल मिळाला आणि तुम्हाला बाय सिग्नल इथे मिळाला, परत इकडे सेल सिग्नल मिळाला, बाय सिग्नल खाली मिळाला. म्हणजे काय, की इंडिकेटर जे आहेत, मुव्हिंग एव्हरेज इंडिकेटर आहे, ते ट्रेंडिंग मार्केटमध्ये युजफुल आहे. तर आजचा टॉपिक आपण आता इथेच संपू. उद्या आपण ऑन बॅलन्स व्हॉल्यूम, एमएससीडी, आरएसआय काय असतं हे बघू. आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आणि आपले हे जे व्हिडिओ आहेत ते तुमच्या मित्रांना शेअर करा, आणि स्टॉक मार्केट मराठीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.